एक महत्त्वाची बातमी आजच्या पक्षप्रवेशानंतर रत्नागिरी संगमेश्वर मधील सर्व जिल्हा परिषदा नगरपालिका निवडून येतील उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। प्रवेश करणाऱ्या माजी आमदारांसोबत शिंदेंचीही चर्चा असं सामंत म्हणाले। 7 ते 8 दिवसात आणखी एक मोठी उलथापालथ होईल असा देखील इशारा उदय सामंत यांनी दिलाय। आजचा पक्षप्रवेश हा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आजच्या प्रवेशामुळे पूर्वी माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, उबाटामधनं आज सामील होणारे पदाधिकारी यांची ताकद जर एकत्र झाली तर मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये तर 11च्या 11 जिल्हा परिषदेच्या जागा आमच्या निवडून येतील, नगरपालिका देखील निवडून येईल आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की अजूनही काही माजी आमदार प्रवेश करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे। कालच रात्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। पण 7 ते 8 दिवसामध्ये अजून फार मोठी जिल्हा स्तरावर उलथापालथ होईल। मध्ये आले मी जबाबदारीनं सांगतो की मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या सगळ्या तालुक्यातल्या उबाटाचे पदाधिकारी आता टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये येतील। मी जे आता सध्या वास्तव आहे ते तुम्हाला मी सांगितलं। 10 ते 12 माजी आमदार येत्या महिन्यात दीड महिन्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करतील। खासदारकीचे लढलेले उमेदवार हे देखील साहेबांबरोबर येतील। त्यामुळे फार मोठं परिवर्तन होणार आहे आणि शिवसेना ही कुठच्याही परिस्थितीमध्ये 80 पैकी 60 जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली।